हॅलो गाईज, पवन मास्टर कम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आणि आज आपण शिकणार आहोत होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप. ठीक आहे, होम टॅबमधलं पॅरेग्राफ ग्रुप, स्टाईल ग्रुप आणि एडिटिंग ग्रुप एक सोबतच आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर आपला पवन मास्टर कम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करा. ठीक आहे, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. ठीक आहे, तर बघा, मी तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला पॅरेग्राफ ग्रुप काय असतो, कसं यूज होते, आपण ते स्टेप बाय स्टेप शिकतो. तर या ठिकाणी इथे तुम्हाला पहिला जो फंक्शन आहे तो आहे बुलेट. कोणता फंक्शन आहे? बुलेट. आता बुलेट म्हणजे काय मित्रांनो? बुलेट म्हणजे गोडी नाही, बुलेट म्हणजे पॉईंट्स. ठीक आहे, या ठिकाणी आपण पॉईंट समजून घेऊ. आणि पॉईंट कसे यूज होतात? पॅरेग्राफ वाईज. कसे वाईज? पॅरेग्राफ वाईज तुम्हाला यूज झालेले दिसतील. आता तुम्हाला पॅरेग्राफ कसं असते ते बघा. या ठिकाणी तुम्हाला हे पॅराग्राफ म्हणजे तुम्हाला पूर्ण एक पॅरेग्राफ आहे. आणि इथं मी जर बुलेट्स अप्लाय केलं तर बुलेट्स तुम्हाला एकच पॅरेग्राफला एकच बुलेट अप्लाय होते. परंतु या ठिकाणी तुम्हाला सेपरेट सेपरेट लाईन दिल्या आहेत, आहे का नाही? म्हणजे प्रत्येक पॅरेग्राफमध्ये एक एंटर यूज झालेला आहे, त्याच्यामुळे पॅरेग्राफ बनलेला आहे. तर जसं मी या ठिकाणी जेवढे पॅरेग्राफ मी सिलेक्ट केलेलं आहे आणि जसं मी या ठिकाणी बुलेट बटनवर क्लिक करणार तर बघा प्रत्येक याला एक एक बुलेट आलेले आहेत. असे तुम्हाला बुलेट्स यूज करता येतात. आणि काढायचं असेल तर तिथंच क्लिक करायचं, पॉईंट बघा छोटंसं पॉईंट दिलं आहे, इथंच क्लिक करून नन केलं तर ते बुलेट्स पण निघून जातील. बट मी नन न करता तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला असं चेंज पण करता येते बुलेट्सला. आणि मला असं बुलेट्समध्ये नंबरिंग हवी आहे. काय हवी आहे? नंबरिंग. आता नंबरिंग कशी द्यायची? तर नंबरिंग तुम्हाला ABCDमध्ये पण देता येतो आणि 1 2 3 मध्ये देता येतो. कसं बघा, त्या नंबरिंगमध्ये जायचं आहे. या ठिकाणी ABCDमध्ये, रोमन अंकामध्ये किंवा 1 2 3 तुम्हाला कसं द्यायचं नंबरिंग त्याच्यावर क्लिक करून घ्या. दिलं तर या ठिकाणी मी इथं टाईप पण करू शकतो, पण या ठिकाणी मी एक पॅराग्राफ घेतला आणि त्या पॅराग्राफ वाईज पण तुम्हाला यूज करता येतो. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मल्टी लेवल लिस्ट दिलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं? हेडिंग अप्लाय होतं. हेडिंग अप्लाय केलं तर कसं दिसेल तेच तुम्हाला पहिल्यांदा इथं सांगून देते बघा. जसं मी हेडिंगवर क्लिक केलं या ठिकाणी मल्टी लेवल लिस्टमध्ये, तर हेडिंग अप्लाय झाल्यामुळे बघा टेक्स्टचं जे फॉन्ट आहे ते चेंजिंग झालेलं आहे. पण मला सुरुवातीला जसं होतं तसंच पाहिजे, तर मला आता क्लिअर वगैरे काही करायचं नाही. मी डायरेक्टली बघा तर अंडू ऑप्शनचे यूज करतो. अंडू म्हणजे मागे येणे. ठीक आहे, ते ॲरो तुम्हाला कॉर्नरमध्ये दिसत असणार, नाही दिसत असणार तर मी तर तुम्हाला झूम करून दाखवतो. दिसत आहे या ठिकाणी अंडू. आणि जसं मी अंडू बटनवर क्लिक केलं स्टार्टिंगला जसं होतं तसं येऊन जाते. आणि मला काय करायचं आहे बघा, आता मला इथून पण नन ऑप्शन होतं पण ते प्रॉपरली आलं नसतं, म्हणून त्या ठिकाणी नन वगैरे काय केलेलं नाही. परंतु मला हे जे टेक्स्ट आहेत, काय आहे ते टेक्स्ट, मला एकदम तुम्हाला बघा बाजूला आहे, तुम्हाला राईट साईडला न्यायचं आहे. ते इन्क्रीज इंडेंट करायचं, डिक्रीज इंडेंट म्हणजे तुम्हाला वापस पण स्टार्टिंगपासूनच्या लाईनपर्यंत नेत आहे. पण एक कंडिशन आहे या ठिकाणी बघा, इथं जे स्टार्टिंगचे जे वर्ड आहेत मला डिसेंडिंग ऑर्डर पाहिजे. तर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? उतरत्या क्रमाने. तर याला सॉर्ट केले जाते. बघा तर सॉर्ट म्हणून दिला आहे, क्लिक करा. त्या ठिकाणी A आणि Z लिहिलं आहे बघा, दिसतं A आणि Z. आणि ना ओळखत नसेल तर माऊस पॉईंटर थांबा, तुम्हाला खाली सॉर्ट म्हणून दिला आहे. जसं मी या ठिकाणी क्लिक करतोय बघा, इथं असेंडिंग आणि डिसेंडिंग आलं आहे. काय आलं आहे? असेंडिंग आणि डिसेंडिंग. असेंडिंग म्हणजे चढता क्रम आणि डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम. टेक्स्ट आहे तर टेक्स्ट दिसणार, नंबर असतील तर नंबर दिसणार, डेट असतील तर डेट. या ठिकाणी टेक्स्ट आहे तर टेक्स्टवर क्लिक ठेवलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मी करतो डिसेंडिंग. तर ABCD वाईज जो लास्टवाला असेल तर तुम्हाला तो स्टार्टिंगला येऊन जाईल. तर बघा ओके करतोय, हे बघा हीसवाला वरती गेला आणि BR वाला खाली आला. परंतु मला शॉर्ट असेंडिंग ऑर्डर्स ठेवायचे तर क्लिक करा, शॉर्टमध्ये असेंडिंगवर क्लिक करा, ओके बटनवर क्लिक करा. बघा जसं मी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे तर तुम्हाला इथं सॉर्टिंग पण तुम्हाला झालेली दिसेल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला शो आणि हाईड आहे. याचं काम काय नाही, फक्त शो आणि हाईडचा यूज असतो. आणि प्रत्येक 2 वर्डच्या मध्यंतरी एक गॅप असते, त्या ठिकाणी तो एक छोटंसं पॉईंट येतो. ठीक आहे, म्हणजे स्पेस किती आहे त्याच्यासाठी असतं, तेवढं काही येत नसतं, त्याला आपण हाईड करून ठेवतो. परंतु या ठिकाणी इमेजिन केले असणार बघा, पॅराग्राफची सुरुवात जी आहे स्टार्टिंगचं सेम दिलेलं आहे. बट राईट बाजून सेम दिसत आहे का? नाही, प्रॉपरली नाही आहे. तर त्याला जस्टिफाय अलाइन केलं जातं. जस्टिफाय म्हणजे बघा तुम्हाला प्रॉपरली एक लाईन दिसेल. आणि पुढं परंतु मला काय करायचं आहे, मला एकच बघा तुम्हाला लेटरसारखं वर्ड राहते.
तो सेंटरमध्ये दिला जाते. मला हे दोन्ही जो वर्ड आहेत मी सिलेक्ट केले, सेंटर लाईन बघा, असं सेंटरमध्ये पण तुम्हाला ठेवता येते. आणि राईट लाईन म्हणजे काय, जसं की मी या टेक्स्टला सिलेक्ट करतोय बघा, राईट लाईन म्हणजे राईट बाजूला सेम येईल म्हणून लेफ्ट बाजूला सेम राहणार, तर मी लेफ्ट लाईनच ठेवतोय. त्याच्यानंतर मला या लाईनमध्ये डिस्टन्स किंवा पॅराग्राफमध्ये डिस्टन्स पाहिजे, अंतर पाहिजे, तर लाईन एंड पॅराग्राफ स्पेसिंग दिलं आहे. तुम्ही इथून असं स्पेसिंग वगैरे वाढवू शकता, जेवढं डिस्टन्स वगैरे द्यायचं आहे तुम्हाला तुम्ही इथून देऊ शकता. जर अधिकचं डिस्टन्स पाहिजे, कमी जास्त पाहिजे, तर लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये इथं बघा बिफोर आणि आफ्टर दिला, आणि हा पॅरेग्राफला यूज होतो. स्पेसिंग वाढवायचा किंचित तुम्ही या प्लस सिम्बॉलवर क्लिक करा, ठीक आहे. कमी करायचं इथं क्लिक करायचं या कॉर्नरच्या खालीच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं लाईन स्पेसिंग इथून यूज करायचे, डबल आहे जे काय असेल तेवढं, ठीक आहे. इथं तुम्हाला इथं दिसतोच. आणि तसंच आपल्याला टॅब्सचं यूज करायचं, टॅब कीबोर्डवर तुम्हाला टॅब दिलं त्याची पोझिशन इथून सेट करता येतो, पण मी तेवढा हार्डली जात नाही. चला इथपर्यंतच आपण बघितलेलं आहे थोडं. आणि त्याच्यानंतर आहे शेडिंग कलर. शेडिंग म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शेडिंग कलर जे आधी टेक्स्ट कलर म्हणून दिले होते तसंच आहे, परंतु बघा इथं स्क्वेअरमध्ये कलर येतो, चारी बाजून सेम. टेक्स्ट हायलाइट कलर म्हणजे तसं नव्हतं, जेवढं टेक्स्ट होतं तेवढंच याला हायलाइट व्हायचं, ठीक आहे. शेडिंग कलर स्क्वेअरमध्ये कलर येतो. आणि जर समजा मी या पॅराग्राफला सिलेक्ट केलं, इथून टेक्स्ट आहे एवढं याला कलर येऊन जाईल असं. आणि काढायचं असेल तर क्लिअर तुम्हाला माहीत आहे, आणि समोर पण आहे तो कुठून काढायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर आहे बॉर्डर. बघा बॉर्डरमध्ये तुम्हाला बॉटम बॉर्डर दिला, खाली टॉप वरच्या बाजूला तुम्हाला इथं बॉर्डर दिसेल, ठीक आहे. ऑल बॉर्डर केलं तुम्हाला त्या बॉक्समध्ये बॉर्डर आलेली दिसेल. जर समजा मी या ठिकाणी बॉर्डर यूज वगैरे करतोय, अधिकचे बॉर्डर हवे असेल तिथं बॉर्डर अँड शेडिंग ऑप्शन दिलेला आहे, बट मी तुम्हाला तो समोर पुढं टेबलमध्ये पण या ठिकाणी आपण सांगून देतोय. बघा बॉर्डर अँड शेडिंगमध्ये गेलं, स्टाईल निवडायची आहे तुम्हाला, स्टाईल कोणती हवी आहे. बट इथं अप्लाय दिसत आहे का, नाही, काहून कस्टम आहे. इथं बॉक्स ठेवा, बघा तुम्हाला आलेलं दिसेल, आता दिसतोय कोणती स्टाईल वगैरे द्यायचं आहे. कलर पण निवडायचे, तर बघा कलर ऑटोमॅटिक दिला, कोणता कलर हवा आहे निवडा. विड्थ किती पाहिजे, कमी जास्त साईज, ओके करा. बघा त्या ठिकाणी विड्थ पण येऊन जाईल. त्याच्यानंतर इथे दिला स्टाईल्स. आता स्टाईल ग्रुपमध्ये बघा जसं मी माऊस पॉइंटर या ठिकाणी हेडिंगवर येणार, तर टेक्स्टचं जे स्टाईल आहे ते चेंज होऊन जातील. आणि या ठिकाणी मोर फंक्शनमध्ये बघा स्टाईल तुम्हाला कसं हवं आहे, इंटेन्स रेफरन्स कसं हवं आहे. आणि जर काढून टाकायचं जे काही कलरिंग दिलं आहे तर इथं क्लिअर फॉर्मॅटिंग दिलं आहे, ठीक आहे. क्लिअर फॉर्मॅटिंग म्हणून सुद्धा काढता येते. त्याच्यानंतर आहे फाईंड अँड रिप्लेस. बघा मी जे तुम्हाला कॉर्नरमध्ये तुम्हाला दाखवतोय, फाईंड अँड रिप्लेस सिलेक्ट. आता इथं तुम्हाला फाईंड अँड रिप्लेसमध्ये जसं मी या ठिकाणी मला एखादं वर्ड शोधायचं, मी त्या ठिकाणी क्लिक करणार. क्लिक केल्याच्या नंतर इथं बघा डाव्या बाजूला नेव्हिगेशन म्हणून ऑप्शन आला. आता नेव्हिगेशनमध्ये कोणता वर्ड शोधायचा तो वर्ड तुम्हाला टाईप करून घ्यायचा. जसं की मला काय करायचं आहे, या ठिकाणी मला या ठिकाणी मला पूर्ण जो काय इथं तुम्हाला दिलेला आहे, इथं आपण चेंज करू. पीपल जो वर्ड आहे, कोणता वर्ड आहे, पीपल. मोर पीपल इथं आपण टाकू मोर, ठीक आहे. पीपल जो नाव आहे मला या ठिकाणी काय करायचं आहे, मोर पीपल नावाने यूज करायचं आहे. बघा तुम्ही कोणत्याही नावाने चेंज करू शकता, असं काही नाही. पीपल जो नाव आहे इथं तुम्ही फाइंड केलं, काय केलं मी, फाइंड. किती आहे इथं रिझल्ट पण दिसतोय बघा, रिझल्ट 3 रिझल्ट आहे, 3 नाही. पण आपल्याला त्या पीपलच्या ठिकाणी कोणत्या नावाने रिप्लेस करायचं, रिप्लेससाठी बघा त्याच्या बाजूला खाली ऑप्शन दिला आहे, ठीक आहे. मी इथं तुम्हाला झूम करतोय, बघा इथं रिप्लेसवर क्लिक जसं करणार तुम्हाला इथं पेज ओपन होतो फाईंड अँड रिप्लेसचं. या ठिकाणी पीपल वर्डच्या ठिकाणी ज्या वर्डने तुम्हाला रिप्लेस करा तो वर्ड इथं तुम्हाला टाकायचा आहे, कोणत्या नावानं, मोर पीपल. रिप्लेस केलं तर एकच चेंज, रिप्लेस ऑल केलं तर जेवढे असणार तेवढे रिप्लेसमेंट. ऑल डन, वी मेड 3 रिप्लेसमेंट, तुम्हाला इथे दिसतं 3 रिप्लेसमेंट. ओके करा आणि या जो बॉक्सला क्लोज करा. आता जर तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल, दलित मोर पीपल दिलेलं आहे, आहे की नाही.
इथं पीपलच्या ठिकाणी मोर पीपल आलेलं आहे. जर आपल्याला तो मोर वर्ड काढूनच टाकायचं असेल तर परत रिप्लेसमध्ये जायचं, वरती टाईप करा मोर आणि या ठिकाणी काहीच टाईप नका करू. ठीक आहे, मोर आणि इथं स्पेस दिलं. इथं काहीच टाईप करायचं नाही, डायरेक्ट रिप्लेस करा. जिथे जिथे मोड वर्ड होतं तेवढं मोड वर्ड निघून जाईल. ठीक आहे, यस करा, ओके करा, क्लोज करा. ठीक आहे, जसं जसं आपण त्यांना रिप्लेस केलं. आणि सिलेक्ट करायचं बघा, इथे या ठिकाणी सिलेक्ट ऑल म्हणजे संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करता येतं. बट एक कंडिशन आहे, या ठिकाणी मी या टेक्स्टला कलर देतोय बघा, या टेक्स्टला इथं कलर दिलं, या टेक्स्टला सिलेक्ट करतोय, इथं कलर देतोय. परंतु आता मी इथं पण कलर दिला आहे. आता मी जे तिन्ही वर्ड मी सिलेक्ट केलं आहे, मग तिन्ही वर्डला जो कलर दिला आहे ते कलर दिलेले वर्डच सिलेक्ट करायचे असेल तिथंच तुम्हाला सिलेक्ट ऑप्शन असते. आणि इथं लिहून आहे बघा, काय लिहून आहे, सिलेक्ट ऑल टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मॅटिंग. तर या ठिकाणी जसं मी या वर्डला सिलेक्ट केला आहे आणि मला सिमिलर टेक्स्ट आहे त्यांना सिलेक्ट करायचं, तर क्लिक करून घ्या. बघा तिन्ही वर्ड एक सोबत सिलेक्ट झाल्या. तुम्ही यांना फोन साईज वगैरे वाढवून डिक्रीज वगैरे करून तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला अशा प्रकारे होम टॅब आपण प्रॉपरली कंप्लीट केलेला आहे. तर कशा प्रकारे आपण यूज करू शकतो, कशा प्रकारे आपण वर्किंग करायचं आहे, पॅराग्राफ ग्रुप काय असतो, ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला फुल एक्सप्लेनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेअर करण्यास विसरू नका. चला तर मित्रांनो, बाय बाय.